हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि माय एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण जैन धर्माबद्दल काही महत्त्वाचे पॉइंट्स पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माय एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळत आपल्या आजच्या विषयाकडे. जैन धर्म. तर महावीरांचे प्रतीक सिंह होते. जैन तीर्थंकर पार्श्वनाथ वाराणसीशी संबंधित होते. पार्श्वनाथाच्या रचलेल्या शिकवणीला चातुर्यन म्हणून ओळखले जाते. पुढे पाहूया. अनुव्रत या संकल्पनेचा पुरस्कार जैन धर्माने केला होता. जगा आणि जगू द्या चा नारा महावीरांनी दिला. प्राचीन भारतात जैन भिक्षुकांच्या जीवनात 5 व्रत होते. जैन धर्मात परिपूर्ण ज्ञान याला जीन असे संबोधले जाते. पुढे पाहूया. स्याद्वाद ही जैन धर्माची शिकवण आहे. जैन धर्मातील कर्माच्या अणूंचा संपूर्ण नाश दर्शविणाऱ्या अवस्थेला निर्जरा म्हणतात. पुढे पाहूया. समाधी मारण जैन तत्वज्ञानाशी संबंधित आहे. जैन धर्मात उपाशीपोटी मृत्यू अर्पण करणे याला सल्लेखणा असे म्हणतात. श्रवणबेळगोळा कर्नाटकात आहे. जैन कल्पसूत्र भद्रबाहूंनी लिहिलेली होती. जैन धर्माचा प्रारंभिक इतिहास कल्पसूत्रात सापडतो. पुढे पाहूया. पूर्व हे जैनांचे धार्मिक महाकाव्य आहे. शेवटी जैन ग्रंथ जिथे संकलित झाले ते ठिकाण वल्लभी आहे. प्रारंभिक जैन महाकाव्ये अर्धमागधी भाषेत लिहिली गेली. जैन आगम प्राकृत भाषेत लिहिलेले आहे. कुर्चक हा जैन धर्माचा एक संप्रदाय होता. पुढे पाहूया. यपनीय संघ जैन धर्माशी संबंधित आहे. पहिले जैन तीर्थंकर ऋषभनाथ यांनी अष्टपदात कैलास पर्वत निर्वाण किंवा मोक्ष प्राप्त केले. शेवटचे जैन तीर्थंकर महावीर यांनी पावापुरी बिहार येथे निर्वाण प्राप्त केले. जैन तीर्थंकर नेमिनाथ यांनी उर्जयंता गिरनार टेकडी येथे निर्वाण प्राप्त केले. वासुपूज्य 12वे जैन तीर्थंकर यांनी चंदापुरी बागलपूर बिहार येथे निर्वाण प्राप्त केले. जैन धर्माचे पहिले तीर्थंकर ऋषभदेव होते. पुढे पाहूया. वर्धमान महावीर यांचा जन्म कुंडग्राम वैशाली बिहार येथे इसवी सन पूर्व 6व्या शतकात झाला. वर्धमान महावीर हे इक्ष्वाकू राजघराण्यातील होते. पहिले जैन तीर्थंकर ऋषभनाथ यांचा जन्म अयोध्येत झाला. पटदकल येथील जैन मंदिर राष्ट्रकूटांनी बांधले होते. पुढे पाहूया. जैनांचे शेवटचे तीर्थंकर वर्धमान महावीर हे होते. महावीर वयाच्या 30व्या वर्षी घर सोडून जंगलात राहायला गेले. भगवान महावीरांना पावापुरीत मोक्ष प्राप्त झाला. पहिला व चौथा जैन तीर्थंकरांचे जन्मस्थान अयोध्या आहे. पुढे पाहूया. जैन धर्मात जैन हा शब्द संस्कृत शब्द जिनापासून आला आहे, ज्याचा अर्थ विजेता आहे. जैन धर्माशी संबंधित जलमंदिर राजा नंदीवर्धन यांनी बांधले होते. दिगंबरा संप्रदाय जैन धर्माचा आहे. पुढे पाहूया. जैन धर्मातील अहिंसेचे वर्णन करणारा अगम म्हणजे सूत्र कृतांग सूत्र. अगम म्हणजे सूत्र कृतांग सूत्र. जैन धर्माचे 24वे तीर्थंकर वर्धमान महावीर होते. महावीर यांचा जन्म कुंडग्राम वैशाली येथे झाला.
महावीर आणि त्यांच्या अनुयायांची शिकवण सुमारे 1500 वर्षापूर्वी वल्लभी गुजरात येथे लिहिली गेली. पुढे पाहूया. जैन धर्माचे पहिले तीर्थंकर ऋषभदेव आहे. नवकार मंत्र ही जैनांची सार्वत्रिक प्रार्थना आहे. जेव्हा तीर्थंकर नश्वर शरीर सोडतो तेव्हा त्याला निर्वाण असे म्हणतात. जैन धर्मातील तीर्थंकरांचे एकूण संख्या 24. पुढे पाहूया. योग्य श्रद्धा म्हणजे सम्यक दर्शन, योग्य ज्ञान म्हणजे सम्यक ज्ञान, योग्य कृती म्हणजे सम्यक चरित्र ही जैन धर्माची त्रिरत्ने आहेत. जैन धर्माचे 24वे तीर्थंकर वर्धमान महावीर होते. महावीरांचे वडील सिद्धार्थ हे ज्ञानत्रिका क्षत्रिय कुळाचे प्रमुख होते. ज्ञानत्रिका क्षत्रिय कुळाचे प्रमुख होते. पुढे पाहूया. जैन धर्माचे 24वे व शेवटचे तीर्थंकर वर्धमान महावीर यांचा जन्म बिहारमधील वैशाली येथे 6व्या शतकात झाला. महावीर वयाच्या 30व्या वर्षी ज्ञानाच्या शोधात घर सोडून जंगलात राहायला गेले. दिगंबर म्हणजे आकाश पांघरलेले संप्रदाय आणि श्वेतांबर म्हणजे पांढरे वस्त्र हे जैन धर्माचे 2 पंथ आहे. एक दिगंबर आणि श्वेतांबर. दिगंबर म्हणजे आकाश पांघरलेले आणि श्वेतांबर म्हणजे पांढरे वस्त्र परिधान केलेले. हे जैन धर्माचे 2 पंथ आहेत. जैन धर्माचे 23वे तीर्थंकर पार्श्वनाथ होते. पुढे पाहूया. जैन संस्थांना नेमून दिलेल्या भूमिकेचे वर्णन चोल शिलालेखामध्ये पल्लीछंदम असे केले आहे. पल्लीछंदम असे केलेले आहे. जैन विद्वान मेरुतुंगा यांनी 1304 मध्ये प्रबंध चिंतामणी संकलित केले. पुढे पाहूया. कल्पसूत्र हा जैन ग्रंथ आहे ज्यात जैन तीर्थंकरांची चरित्रे आहेत, विशेषतः पार्श्वनाथ आणि महावीर यांची. कल्पसूत्र या ग्रंथात, जैन ग्रंथात. पुढे पाहूया. त्रिरत्न म्हणजे 3 रत्ने महावीरांनी दिली होती. ते म्हणजे सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चरित्र ही जैन धर्माची 3 रत्ने आहेत. पुढे पाहूया. जैन गुरु किंवा शिक्षकांना तीर्थंकर म्हटले जाते. पुढे पाहूया. अग्निमंदिरे ही पारशी लोकांची प्रार्थनास्थळे आहे. पुढे पाहूया. जैन धर्मात अहिंसेचे प्रतीक हस्तरेखावर चाक असलेल्या हाताने होते. तर फ्रेंड्स, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माय एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आता फ्रेंड्स थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.